नमस्कार मंडळी, मी ओमकार विजय नारकर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनल OVN ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला, आवडला की नाही, आली की नाही मजा? आजचा देखील ब्लॉग मी शूट करतोय आणि आज आहे दिवस दुसरा। आजच्या दिवसाची सुरुवात तर आता झालेली आहे, बट पुढे काय होईल काय नाही माहिती नाही आहे, कारण की डेली ब्लॉग आहे म्हटल्यावरती जे आपल्या समोर जे घडेल जे दिसेल तेच आपण शूट करणार आहोत। तर आज पण तीच प्रक्रिया आहे आपली। तर आज आहे दिवस दुसरा म्हटायला गेलं तर। सो आता जस्ट उठलो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे, मस्तपैकी पूजा वगैरे केलेली आहे आणि आता मी आणि मामा चाललो आहेत पावसला शॉपिंगसाठी। तुम्ही म्हणाल की रोज पावसला काय जावं लागतं शॉपिंगला, तर काय आहे की घरात म्हणजे आपलं कसं की पावसवर म्हणजे मार्केट सिटीपासून थोडं आतमध्ये गाव असल्यामुळे काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर आपल्याला मार्केटमध्ये जावं लागतं। तर डेली बेसिसवरती काय ना काहीतरी लागत असतं, त्यामुळे जावं लागतं। सो आज आपण परत जाणार आहोत पावसला। तर मंडळी, हे घर बघून ओळखलं असाल तुम्ही आम्ही कुठे आलो आहोत। तर आम्ही आलो आहोत आणि अनिता मावशीच्या घरी फुलं घेण्यासाठी। ॲक्च्युली काय आहे की आमच्या इथे फुलं नाही आहेत, म्हणजे मामाच्या इथे। तर मावशीने इकडे फुलांची झाडं वगैरे लावली होती काकानी वगैरे, तर मग म्हटलं जरा इकडेच जाऊया आणि इकडनंच फुलं घेऊ। तर घराचं इकडलं कंडिशन बघू शकता काय झालेली आहे, पूर्ण हिरवळ ग्रीनरी करून ठेवली आहे। हे जे आहे हे आता पावसामध्ये फक्त येतं, नंतरला जाईल। बाकी इकडे विहीर, हे घर आणि पूर्ण हिरवगार आजूबाजूला परिसर। ओवी, कोणाचं घर आहे? अनिता आर्थीचं। क्या रे, क्या तुम क्या करते हैं इधर? हाँ, लोगों के घर पे आके ऐसा ये ऐसा फिर ये मानुस अपना झाड़ लावता है और मुंबईला रहता है, तुम इधर ये फूल नेता है काटून। हमरे को फूल चाहिए ना, हाँ, और तुमरे को देने का, तो इसलिए हमरे को फुल चाहिए। नहीं नहीं है, ऐसा आ गया तो कैसा चलेगा? कली भी मांगता है क्या? ये कली हनाए ना, ये बारक्या बारक्या है। ये कली अरे फूलेगा एक ही कली है, वो फुलिया नहीं तो फिर क्या होइया? ले लो क्या? फूलेगा आज? फुलिएगा तो रख ले फुलिएगा। ये पड़शील बाळा। इश 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 इश। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे नारळाची झाडं, जास्वंदीची झाडं, अजून अनेक प्रकारची झाडं आहेत। ती बघा इकडे पपई, पोफळी, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। सावकाश इकडे पडशील, बुळबुळ। केळ्याचं झाड, नारळाचं झाड, सावकाश खाली बघू नये। ही आहे घराची बॅक साईड। बाबू असं जाऊ नको आतमध्ये, आतमध्ये जाऊन बसा ना। हे राजा, हे राजा, हे राजा नाही, हे राजाचं पाहिजे येडं आहे ते। थांब येतो मी। तू येऊ नका। पिशवी पकडतो, पिशवी पकडतो। हे घे पिशवी मध्ये टाक, खोल। बहुत बाहर उभी रहा। तू इथे उभी राहा, इथे उभी राहा, इथे धूप में खड़ा रहने का तेरे को शिक्षा है, समझी? हाँ, वो छाव में रे, वो उधर छाव में रे जा। हळू जा तिकडे, ए इकडे उभी राहा, उभी तिथे उभी राहते इथे। बघ कशी तोंड बघा कशी केलंय, शी बघ ओवी बघा कशी रडते। ओवी तुझे दात कुठे गेले पण? ई करी, ई करी। हा, इथे उभी राहा सावलीमध्ये। लय वर फुल आहेत। घराचा बॅक साईडचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, काय आहे एक नंबर। ढग बघा काय आहे, एकदम ब्ल्यू, पूर्ण एक नंबर। क्लाउडी वेदर आज आहे, पूर्ण ग्रीनरी, एक नंबर व्ह्यू वाटतोय ना। कोकणातला निसर्ग मित्रांनो, कोकणातला निसर्ग।
किती फुलं जमा केले इकडे. हे जर आता बाजारात घेतले असते तर किती भेटले असते मामा? एवढे तरी आले असते का? 100. एक नंबर फुल बघा केवढं मोठं आहे आणि पाठचा नजारा फुलासकट एक नंबर. सो आपली गाडी इकडे फुल चिखलात माखलेली आहे. ॲक्च्युली मुंबईवरून आल्यापासून गाडी धुतली नाही आहे, तर आज गाडी धुतो आता जाऊन. आमच्या मनस्वीने मस्त इकडे रांगोळी काढली आहे. मनस्वी तू हाताने स्वतः काढलीस नाही? क्रिएटिव्हिटी एकदम. मनस्वीला म्हणजे लहानपणापासून आवड आहे रांगोळी काढायची. आज एक नंबर काढली आहे बघा कसं. एक इकडे जास्वंदीचं फूल, इकडे गणपती. सुंदर. किती वेळ लागला मनस्वी काढायला? हा इकडे बघ किती वेळ? 1 तास. भारी मस्त. मंडळी मी आहे माझ्या गणेशगुळ्याच्या घरी. म्हणजे कालपर्यंत मी मामाच्या घरी होतो. आज सकाळपर्यंत जी दुपारची आरती मगाशी जी तुम्ही बघितलात ती पण मामाच्या घरी केलेली होती. आणि त्यानंतर मी निघालो आपल्या गणेशगुळ्याच्या घरी येण्यासाठी. तर गणेशगुळ्याच्या घरी मी आलेलो आहे. आणि आत्ता मी तुम्हाला ना आमचा जो सार्वजनिक गणपती आहे तो दाखवणार आहे. आणि सोबतच आता आरतीची वेळ झालेली आहे, तर म्हटलं तुम्हाला माझ्यासोबत प्रत्येक घरातली आरती दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे आमच्या गणेशगुळ्या गावातल्या वाडीतले जितकी पण घरं आहेत त्या प्रत्येक घरातली गणपती आणि गणपतींच्या आरत्या कोकण पद्धतीमधल्या, तर त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघावा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्यावा माझ्यासोबत. गौरी आमची अभ्यास करते. गौरी आता कितवीत आहे तू? 8वीला ना. 8वीचा एवढा अभ्यास आहे का? अच्छा. मग मोबाईल मध्ये काय चाललंय? इथे तर बघ काय 32 दाखवते. एक नंबर. पोरगी आमची खरोखर अभ्यास करते मोबाईल मधून. एवढा सगळा पसारा हिचा असतो घरामध्ये पूर्ण अभ्यासाचा. एक खोली पर्सनल हिच्यासाठी अभ्यास करायला. चले ब्लॉग चालू. तुमचीच पोरं ती. हा विवेक ना. अरे आधीच हाय वाढलेली त्याचं काय. ओ डॉन ए बारके डॉन. बंधू डॉन मारुडी. 2-3
पहिले भावी जिमन बुवा सुस्वागतम. एक नंबर. इकडे ठेवलाय खिडकीवर. अरे यार कोपऱ्यात ठेवती. हे कोणाचं काय अमित एक नंबर ना. अमित करता येते. श्री गौरी गणपतीच्या नाचाचा प्रथमच आज या ठिकाणी मूळ दैवत गणपती बाप्पा दुर्गा मातेचं स्थान या ठिकाणी शुभारंभाचा प्रयोग अर्थात पहिली स्थाप इथे मारण्यात येत आहे. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर श्री गणपती बाप्पाला नतमस्तक होऊन नवतरुण मित्र मंडळ आगळगडे मुंबई स्थानिक रहिवासी मुंबई रहिवासी यांच्या संयुक्त सहकार्यानं आज या ठिकाणी गौरी गणपतीच्या नाचाला शुभारंभ करत आहोत. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी. तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. श्री गणपती गजानन महाराज की जय. श्री आदित्यनाथ महाराज की जय. श्री गावरागी महादेव की जय. श्री वाडेश्वर महाराज की जय. श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. वडवण्याच्या मसोबाचा वाडी पुरुषाग्र्याचा श्रीरंग देवतेचा छत्रपती शिवाजी महाराज की पूर्वज पुरुषांचा कैलासवासी बाळवण्ण तिरोंदरांचा कैलासवासी रामदादा नागरांचा बजरंग बली की जय. हर हर हर.
तर मंडळी, आजचा दिवसाचा जो काही प्रोग्राम होता ना तो झालेला आहे. तुम्ही बघितला असाल की कशा प्रकारे आमच्या वाडीत आरत्या वगैरे होतात आणि सगळ्यांच्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्या सगळ्या गणपती बाप्पांची रूपं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहेत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाकी अजून आपले 3-4 दिवस इकडे कोकणातले आहेत, तर अजून 3-4 दिवस कंटिन्यू व्लॉग राहतील ही अपेक्षा आहे. आणि आय होप मी चांगल्या प्रकारे व्लॉग तुमच्या समोर प्रस्तुत करीन. आणि आजचा दिवसाचा व्लॉग इकडेच एंड करतो असं मी जाहीर करीत आहे आता. आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.